नमस्कार, मी नरसिंह भुरे. पाहत आहात अर्गदूत न्यूज. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथून एक अधिकृत पत्र जारी करण्यात आलं आहे, ज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यासाठी तात्काळ केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे, असा स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. या आदेशानुसार मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी 4 नोव्हेंबर रोजी दूरचित्रवाणी प्रणालीद्वारे सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ई केवायसी पोर्टल 5 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांचा अद्याप अग्रिस्टिक नोंदणी झालेली नाही, त्या सर्व शेतकऱ्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण करून घ्यावी. प्रशासनाने सर्व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत की गावागावात दौंडी देऊन तसेच सोशल मीडियासह इतर सर्व माध्यमातून या मोहिमेचे प्रसार प्रसिद्ध करण्यात यावी, म्हणजेच एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, हे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे. हा आदेश वैशाली चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव यांनी स्वाक्षरी करून जारी केला आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, ई केवायसी पूर्ण केल्याशिवाय तुमच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही. 5 नोव्हेंबर पासून सेवा केंद्रावर ही प्रक्रिया सुरू होत आहे. आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्र ते जा आणि लगेच केवायसी पूर्ण करा. सरकारकडून मिळणारे हे मदत अनुदान प्रत्येक शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे, पण त्या हक्कासाठी आवश्यक असलेले कागदपत्र प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. आरोग्यदूत न्यूज कडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन, वेळ न घालवता आजच तुमची ई केवायसी पूर्ण करा आणि शासनाच्या मदतीचा लाभ घ्या. ही माहिती अधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण तुमचं एक शहर कोणाचा नुकसान वाचवू शकतं. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.